नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि एकही प्रश्न यातला स्किप करू नका. आज लेक्चर खूप लेट आलाय, याचं कारण लॅपटॉपचा प्रॉब्लेम झाला होता आणि तो सॉल्व्ह करताना आता पूर्ण रात्र झाली आहे. पण लेक्चर उशीर का होईना मी आणण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 1 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजे BMCच्या आयुक्तपदी नियुक्त होणारी पहिली महिला कोण ठरली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अश्विनी भिडे या पहिल्या महिला आयुक्त झालेल्या आहेत BMCच्या. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. अश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त झाल्या. अश्विनी भिडे या सध्या IAS अधिकारी आहेत आणि BMC आयुक्त म्हणजे महानगरपालिकेचे प्रमुख प्रशासक असतात. मुंबई महानगरपालिकेबद्दल जाणून घ्या थोडंफार. बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे BMC ही मुंबई शहराची प्रमुख नागरी प्रशासकीय संस्था आहे. स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा 1888 नुसार झाली आहे आणि BMC ही आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे असं म्हटलं जातं. आणि प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त हे IAS अधिकारी असतो आणि BMCने माय BMC पोर्टलद्वारे डिजिटल सेवा उपलब्ध केलेली आहे. BMCचे मुख्य कार्य म्हणजे पाणी पुरवठा, रस्ते आणि आरोग्य सेवा पुरविणे, हे बेसिक कार्य आहे. पुढील प्रश्न दुसरा, कोणते जहाज अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट म्हणजे SWC प्रकारातील असून भारतीय नौदलात समाविष्ट झालेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अग्रय असं त्याचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. हे 8 जहाजांच्या मालिकेतील चौथं जहाज आहे आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स म्हणजे GRSC कोलकाता येथे त्याची निर्मिती झाली आहे आणि भारतीय नौदलाला हे जहाज 30 मार्च 2026 रोजी सुपूर्त करण्यात आलंय. वॉटरजेट प्रोपल्शन वापरणारं अग्रय भारतीय नौदलातील सर्वात मोठ्या युद्धनौकांपैकी एक आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा भारतीय नौदल बद्दल. इंडियन नेव्ही ही भारताची सागरी सुरक्षा करणारी प्रमुख नौदल शक्ती आहे. भारतीय नौदलाला ब्ल्यू वॉटर नेव्ही असंही म्हणतात कारण ते खोल समुद्रातही कार्य करू शकते. 2025 पर्यंत भारतीय नौदलात सुमारे 67,000 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत आणि भारताचे राष्ट्रपती हे नौदलाचे सर्वोच्च सेनापती म्हणजे सुप्रीम कमांडर आहेत किंवा असतात किंवा भारतीय नौदलाचे मुख्यालय नवी दिल्लीला आहे आणि एकूण 3 कमांड आहेत. त्यातले विभागानुसार कमांड कुठे आहेत हे इथे दिलंय. पश्चिम कमांड मुंबईला आहे, पूर्व कमांड विशाखापट्टणम येथे आहे आणि दक्षिण कमांड कोची येथे आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. 1934 मध्ये रॉयल इंडियन नेव्ही या नावाने ओळखले जात होते भारतीय नौदल, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी इंडियन नेव्ही असं नामकरण त्याचं झालेलं आहे. पुढील प्रश्न तिसरा, PM E-ड्राईव्ह योजना कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार करण्यासाठी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनं लोकप्रिय व्हावीत म्हणून PM E-ड्राईव्ह स्कीम सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली आहे आणि मुख्य उद्दिष्ट आहे लोकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं वापरावीत आणि इलेक्ट्रिक दुचाकींसाठी सबसिडी 31 जुलै 2026 पर्यंत देणार आहेत. ही लेटेस्ट घटना आहे त्यातली. आणि पर्यावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी ही योजना मदत करते आणि ही योजना आत्मनिर्भर भारत आणि स्थानिक उत्पादन या गोष्टींना बळकटी देते. पुढील प्रश्न चौथा, डिजिटल न्यूज पब्लिशर असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुनीत गुप्त यांचे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. पुनीत गुप्त यांनी DNPAच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. अनंत गोयंका DNPAचे उपाध्यक्ष झाले. DNPA ही भारतातील महत्त्वाच्या डिजिटल न्यूज संस्थांचा गट आहे. DNPA नेहमी डिजिटल न्यूजच्या धोरणात बदल घडवते आणि आत्ताच्या काळामध्ये AIचा डिजिटल न्यूज इंडस्ट्रीवरती मोठा प्रभाव दिसून येतो. पुनीत गुप्त धोरण निर्मितीत संघटनेचा आणखीन सक्रिय सहभाग घ्यायचा आहे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि DNPA हे मीडिया संस्थांचे सामूहिक मत मांडणारे व्यासपीठ देखील आहे. पुढील प्रश्न 5वा. युरोपियन युनियनमध्ये इंधन रेशनिंग सुरू करणारा पहिला देश कोणता ठरला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्लोव्हेनिया. महत्वाचे पॉइंट्स पहा. जागतिक ऊर्जा संकटामुळे इंधन रेशनिंग लागू केलंय या देशाने आणि अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातल्या तणावामुळे हे संकट वाढलंय. खाजगी वाहनांसाठी दररोज 50 लिटर इंधन मर्यादा ठरवली आहे त्यांनी आणि व्यावसायिक वाहन आणि शेतकऱ्यांसाठी ही मर्यादा 200 लिटर ठेवल्याने थोडा वाव मिळाला त्यांना. आणि स्लोव्हेनियामध्ये इंधनाचे दर शेजारील देशांपेक्षा कमी आहेत, त्यामुळे फ्यूल टुरिझम जोरात वाढलंय आणि शेजारील देशांतील लोक स्वस्त इंधनासाठी स्लोव्हेनियामध्ये येत होते, त्यामुळे स्थानिक साठ्यावरती ताण आला असं म्हटलं जातं. हे रेशनिंग म्हणजे तुटवडा टाळण्यासाठी घेतलेलं पाऊल आहे. पुढील प्रश्न 6वा. शीतल देवीने वर्ल्ड पॅरा आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सुवर्ण, रौप्य, कांस्य तिन्ही पदक यांनी मिळवलेली आहेत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. शीतल देवीला पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 पुरस्कार मिळालाय. ती 19 वर्षांची पॅरा तिरंदाज आहे आणि भारतातून आहे. ती जम्मू काश्मीरची आहे आणि हा सन्मान वर्ल्ड आर्चरी संघटनेनं दिला आहे. तिच्याकडे हात नाहीत पण ती पायांनी तिरंदाजी करते, ही विशेष गोष्ट आहे. आणि वर्ल्ड पॅरा आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिली आर्मलेस महिला देखील ठरली आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. ही स्पर्धा ग्वांगजू, दक्षिण कोरियात झाली होती आणि शीतल देवीच्या जबरदस्त कामगिरीने भारतीय पॅरा स्पोर्ट्सची ताकद जगासमोर ठेवली आहे. पुढील प्रश्न 7वा. अनलाइकली पॅराडाइज हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संजय राऊत यांचं हे बुक आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. हे पुस्तक आर्थर रोड जेलमधील त्यांच्या अनुभवांवरती आधारित आहे आणि त्यांना 2022 मध्ये PMLA अंतर्गत अटक झाली होती. पुस्तक प्रकाशन नवी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झाले आणि लोकशाही आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती चर्चा झाली या दरम्यान. आणि हा कार्यक्रम म्हणजे वैयक्तिक अनुभव आणि राजकीय गप्पांचा रंगतदार संगम झालेला इथे दिसून आला. प्रश्न 8वा. अनमोल योजना कोणासाठी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नवजात बाळे किंवा नवजात बालकांसाठी ही योजना आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अनमोल योजना ही योजना दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे. योजनेची घोषणा 24 मार्च 2026 रोजी दिल्ली बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. योजना रेखा गुप्ता यांनी जाहीर केली. अनमोल याचा अर्थ ॲडव्हान्स्ड न्यूबॉर्न मॉनिटरिंग अँड ऑप्टिमल लाईफ केअर असा त्याचा फुल फॉर्म आहे, हा लक्षात ठेवा. या योजनेअंतर्गत नवजात बालकांच्या एका थेंब रक्तातून 56 चाचण्या केल्या जाणार आहेत अशी योजना आहे आणि योजनेसाठी जवळजवळ 25 कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न 9वा. 20 सिटीज टुवर्ड्स झिरो वेस्ट उपक्रमामध्ये भारतातील कोणत्या शहराची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वर्कला या शहराचे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. वर्कला हे केरळ राज्यातील किनारी शहर
आहे हा उपक्रम जगभरातील 20 शहरांची निवड करून कचरा व्यवस्थापन सुधारण्यावरती भर देतो. हा उपक्रम UN सेक्रेटरी जनरल्स ॲडवायझरी बोर्ड ऑन झिरो वेस्टद्वारे चालवला जातो. हा मुद्दा लक्षात ठेवा. उद्देश कचरा कमी करणे आणि संसाधनांचा पुनर्वापर वाढवणे असा आहे आणि उपक्रमामध्ये सर्क्युलर इकॉनॉमी संकल्पनेवरती भर दिला जातो. सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे काय, तर वस्तूंचा पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि कचरा कमी करणे असा त्याचा अर्थ आहे. पुढील प्रश्न 10वा. स्काय ट्रॅक अवॉर्ड 2026 मध्ये वर्ल्ड्स बेस्ट एअरपोर्ट कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सिंगापूर चांगी विमानतळ. महत्वाचे पॉइंट्स पहा. सिंगापूर चांगी विमानतळाने हा पुरस्कार एकूण 13 वेळा जिंकलेला आहे. चांगी विमानतळाने एअरपोर्ट डायनिंग, इमिग्रेशन सर्व्हिस आणि एशिया बेस्ट एअरपोर्ट असे अनेक पुरस्कार जिंकलेत. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे IGI हा भारतातील एकमेव विमानतळ आहे जो टॉप 30 मध्ये आला आहे. जागतिक क्रमवारी त्याची 28वी आहे. हा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, हा लक्षात ठेवा. स्काय ट्रॅक्स अवॉर्ड हे जागतिक स्तरावरील विमानतळांचे महत्त्वाचे पुरस्कार आहेत आणि 2026 मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती इंचॉन इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती टोकियो हानेडा एअरपोर्ट आहे. दुसरा आणि तिसरा क्रमांक लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 11वा. आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्याची तयारी चालू आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमरावती. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. अमरावतीला आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी म्हणून मान्यता देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. केंद्र सरकार आंध्र प्रदेश रिऑर्गनायझेशन अमेंडमेंट बिल 2026 सादर करत आहे. हा कायदा आंध्र प्रदेश रिऑर्गनायझेशन ॲक्ट 2014 मध्ये सुधारणा करेल आणि 2014च्या कायद्यानुसार हैदराबाद ही 10 वर्षांसाठी संयुक्त राजधानी होती आणि N. चंद्राबाबू नायडू यांनी अमरावतीला कायमस्वरूपी राजधानी करण्यावरती भर दिलेला आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. रोबोटिक बॉटलिंग प्लांट कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये? तर अमरावती येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे रोबोटिक बॉटलिंग प्लांटची स्थापना करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प अमरावती, विदर्भ येथे साकार करण्यात आलेला आहे. हा प्रकल्प यासकावा रोबोटिक्स या जपानी कंपनीच्या सहकार्याने तयार झालेला आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि अजय गुर्जर हे यास्कावा कंपनीचे भारतातील प्रमुख आहेत आणि या रोबोटिक्स प्लांटमध्ये बॉटलिंग आणि उत्पादन प्रक्रियेचे प्रत्यक्ष मॉडेल दाखवले जाते. तर आजचे आपले 1 एप्रिल 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.